मसाला खूप छान आहे, मसाल्याची टेस्ट पण खूप मस्त आहे, कलर सुद्धा गुड मॉर्निंग. श्रद्धाज ब्लॉग नंबर 1 मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर बघा, व्हिडिओ बनवते, गाडीमध्येच व्हिडिओ बनवते. तर आम्ही ना आता बाहेर चाललेलो आहे. कुठे जाणार, काय काय करणार, सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे. नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. आजचा व्हिडिओसुद्धा मस्तच असणार आहे. तर कशासाठी मी चालली आहे ना, कोणाकडे चालली आहे हे तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये समजेलच. त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. आणि सकाळची ना घरातून निघताना जरा काही गडबडच झाली, म्हणजे उशीर होऊन गेला. देवपूजा वगैरे सर्व काही आवरली, तुम्ही पाहिलं. मस्त असा हेअर वॉश वगैरे केला आणि आता जस्ट निघालो. चला, आता व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. चला. तर आता तुम्हाला समजलं असेल की ना मी कुठे आलेली आहे. तर बघा, समोरच तुम्हाला सिन्नर असं नाव दिसतंय. तर हो, मी आज ना सिन्नरला आलेली आहे. तर सिन्नरला मी कोणाकडे आली, कशासाठी आली हे तुम्हाला संपूर्ण कळणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता तुम्हाला हे मंदिर बघून सुद्धा थोडाफार अंदाज आला असेल की मी कोणाकडे आलेली आहे. तर इथे ना आम्हाला थोडं घर वगैरे सापडत नव्हतं, ते आम्ही शोधाशोध करत होतो. तर आता फायनली मला ना थोडासा अंदाज आला की इथेच असेल. जा ना पुढे, तर जा ना. आवाज दे ना, मावशी म्हणा. आवाज दे ना मावशी. तर बघा, सुवर्णाताईंच्या घरी मी आज आलेली आहे. मला त्यांना भेटायचं होतं खूप दिवसापासून, त्यासाठी मी आली आहे. तर आता येऊन मला बराच अर्धा तास झालेला होता. तर तुम्हाला बॅकग्राऊंड बघून समजलं असेल की मी कुठे आलेली आहे. तर तुम्ही येण्याचा रस्ता पण बघितला. मला येऊन झाला 15-20 मिनिट, अर्धा तास झालेला आहे. तर मी आज आलेली आहे सगळ्यांच्याच ओळखीच्या, म्हणजे सुवर्णाताई यांना भेटायला. तर सुवर्णाताईंना भेटण्याची खूप दिवसापासून इच्छा होती, तर इथे आले. आल्यानंतर बऱ्याचशा आमच्या गप्पा वगैरे झाल्या. तर त्यांनी छान असं ना थंड सरबत दिलेलं आहे. आणि शौरूसाठी पण आहे ना, राहुल दादाने आपला आईस्क्रीम आणले, तर शौरू आईस्क्रीम वगैरे घेतोय. तर मग मी सुवर्णाताईंसाठी काय आणले ना हे पण तुम्हाला सांगणारच आहे. भरपूर सारे आंबे घेऊन आले त्या पिशवी भरून. तर म्हटलं चला, घरचे आंबे. तर म्हटलं चला, आमच्या घरचे आंबे तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये. आपल्या प्लॉटमध्ये जे मोठे मोठे झाडं आहेत ना, तर खास त्यांच्यासाठी मी पिकलेले पण आणि बघा कच्चे असे दोन्ही साईजचे आंबे घेऊन आलेली आहे. तर छान छान रेसिपी त्या बनवणार आहेत आणि आपल्याला दाखवणार आहे सगळ्यांना. तर मग मी त्यांच्यासाठी आंबे वगैरे घेऊन आले. आणि अजून पण एक गिफ्ट आणलेलं आहे मी, तर मी ते देताना तुम्हाला नक्कीच दाखवेल का मी काय आणलेलं आहे. तर आता आम्ही गप्पा वगैरे मारतो, छान सरबत मी एन्जॉय करते आणि मग पुन्हा तुम्हाला भेटते. आंबे आणले तेच गिफ्ट झालं. अजून आईस्क्रीम झाला खाऊन. तुला देऊ का ज्यूस? ये फंटा काय मिरिंडा देऊ? माझा देऊ का? राहुल दादासाठी मी काहीतरी गिफ्ट आणलेलं आहे, तर राहुलला देते मी. तर होप राहुलला आवडेल. नक्कीच आवडेल. वापर, माझी इच्छा आहे. कोणी पण नक्की वापर. फक्त पहिले तिला झालं पाहिजे, साईज वगैरे पाहिजे. काय करणार?
थोडासा छोटा यांना बोललीच होती मी साडी विचारली आपण तर जाताना मी त्यांच्यासाठी काय घेऊन गेली हे तुम्हाला समजलं तर बघा राहुलसाठी सुद्धा ना मी टी शर्ट घेऊन गेलेली होती पण मला ना मापाचा अंदाज नव्हता त्यामुळे मी घेऊन गेली पण असं वाटलं होतं की नाही होतं म्हणून त्याने ट्राय केलं तर बघा त्याला छान झालेलं होतं आणि बसलं पण व्यवस्थित त्याला आवडलं सुद्धा त्याच्या मम्मीला पण आवडलं पप्पांना पण आवडलं त्याला स्वतःला सुद्धा टी शर्ट खूप आवडलं मी त्याला बोलली की यूज कर तू नक्कीच तर त्याने लगेचच ट्राय करून बघितलं त्याच्यानंतर मग आता निघायची वेळ झालेली होती म्हणजे बराच वेळ आम्ही गप्पा वगैरे मारल्या 1 ते 1.5 तास सुवर्णाताई माझ्याशी बोलल्या गप्पा मारल्या त्या खरं खूप कामामध्ये होत्या पण त्यांनी त्यांचा मौल्यवान वेळ मला दिला तर त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आता निघण्याच्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये कोणी आल्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावतो तर त्यांनी सुद्धा मला हळदी कुंकू लावलं त्यांचा नमस्कार केला बाप्पाचा सुद्धा आशीर्वाद घेतला त्यांच्या घरामध्ये बाप्पा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर त्यांच्या बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि मग पुढे निघाली तर सर्व फॅमिली ऑल ओव्हर खूप छान आहे सगळ्यांनाच भेटून मस्त वाटलं आता शौरूला ना सिन्नरचा वडापाव खायचा होता त्यामुळे मग आता गाडीमध्ये बसलो सिन्नरचा वडापाव घेतला तर खूपच छान गरमागरम वडापाव होता आता वडापाव वगैरे तो गाडीतच खाल्ला त्याच्यानंतर मग आम्ही पुढे घरी येण्यासाठी निघालो आता 5:45 वाजलेले आहे आम्ही ना जवळजवळ 5:15ला घरी आलो त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि ना खूप भयंकर डोकं दुखायला लागला आल्यानंतर तर म्हटलं आता चहा वगैरे ठेवूया तर ना फ्रेश वगैरे झालो आम्ही तर छान वाटलं सुवर्णाताईंना भेटून तर त्यांच्याकडनं ना मसाला पण आणायचा होता आणि त्यांना खूप दिवसांपासून भेटायचं पण होतं जसं मी तुम्हाला बोलले तर म्हटलं चला आपण मसाला पण घेऊन येऊया आणि त्यांना भेटून पण येऊया तर त्यांना भेटली त्यांच्या मुला सर्वच फॅमिलीला भेटून खूप मस्त वाटलं आणि बघा मी छान असा त्यांच्याकडनं ना मसाला घेऊन आलेली आहे काळा मसाला जो की गरम मसाला खूप छान असा स्मेल पण येतो आहे तर मी आता हा वापरल्यानंतर भाजी वगैरे केल्यानंतर तुम्हाला नक्कीच सांगणार अर्थातच त्यांच्या रेसिपीजवरनं आपल्याला माहिती आहे की मसाला किती छान असतो पण मग मी वापरल्यानंतर तुम्हाला सांगेलच तर चला आता इथे बघा दूध वगैरे काढलं मी तर आता ना चहा बनवते पहिले मस्तपैकी ना चहा घेते तेव्हा जरा डोकं वगैरे उतरेल गाडीतच गेलो गाडीत आलो तरी डोकं दुखायला लागलं तर चला आता चहा बनवते आणि मग भांडे वगैरे थोडेसे लावायचे बाकी आहे सकाळचं तर ते पण आवडून घेते चला आलास का खेळून शौरू आला चल आता 6:15 वाजलेत मी पण बाहेर होती बाहेरचं वातावरण बघू शकता आत्ताच आहे ना बाहेरची लाईट लागलेत इथे सर्व काही ना मुलं खेळत आहे अजून चला आता घरात जाते चलो चला आता घरामध्ये जाते आता स्वयंपाक पाण्याचं बघते काय काय नाही तुम्हाला पण सांगते चला तर तुम्ही पाहिलं की मी येताना त्यांच्याकडनं ना काळा मसाला म्हणजेच गरम मसाला घेऊन आली आणि आता म्हटलं मसाला वापरून बघायचा आहे त्यासाठी मला ना आता काळ्या मसाल्याचीच भाजी बनवायची होती त्यासाठी मग मी इथे मसाला सर्व काही भाजून घेतला जसं की कांदा खोबरं अद्रक लसूण थोडासा टोमॅटो कोथिंबीर धने जिरे हे सगळं काही भाजून घेतलं आणि बघा ह्या पॅकेटमध्ये तुम्हाला मसाला मी आल्याला पण दाखवला तर आता मसाला वगैरे मी वाटून घेतला एका बाजूला ना कुकर पण लावून दिलेला होता भाताचा आणि आता इथे मसाला ना पॅकेट ओपन करते तर जेव्हा आपण पिशवीमधून म्हणजे डबल पॅकिंग आहे आतमध्ये सुद्धा मसाला पॅक आहे आणि त्याच्यावरतून एक सिंगल पिशवी टाकलेली होती तर जेव्हा आपण पिशवी बाहेर मसाला काढतो ना तेव्हा इतका छान असा सुगंध सुटलेला होता ना तर तुम्ही पाहिलं मी 2-3 वेळेस नाकाला लावलं खरंच खूप छान असा स्वाद आपला म्हणजे मसाल्याचा जो स्मेल होता ना तो खूपच छान येत होता मग आता मला जेवढा पाहिजे ना तेवढा मी वाटीमध्ये काढून घेते पण माझ्याकडनं एक चूक झाली ती तुम्हाला कळेल पुढे काय चूक झाली तर मसाल्याचा कलर आणि चव तर खूपच अप्रतिम आहे तर काय झालं तुम्हाला समजेल म्हणजे मसाल्याबद्दल नाही झालं माझ्याकडनं चूक झाली मला जरा टाकण्यामध्ये माझा अंदाज चुकला तर बघा आता मसाला वाटून झालेला आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तर मी ना मसाल्याची कोणती भाजी बनवते तर मी ना कच्च्या पातोड्यांची भाजी बनवते तर आपण जसे रशी पातोडा बनवताना जर तेव्हा आपण त्या पातोड्या कसं होतो ना खिशी घेतो आणि पातोड्या वेगळ्या थापून घेत असतो म्हणजे आपल्याला त्यांना खिशी घेऊन म्हणजे शिजवून घेतलेलं असतं तसेच आहे ना हे कच्चं मी पूर्ण लाटणार आहे आणि उकळीमध्ये सोडणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल समजेलच पुढे कशा पद्धतीने भाजी बनवते मी तर आता नेहमीप्रमाणेचीच रेसिपी आहे जसं आपला मसाला वाटणार त्याच्यानंतर आता ना छान असा तेल सुटेपर्यंत या मसाल्याला मी परतवून घेते आणि मग छान असं तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये आपला काळा मसाला ॲड करायचा आहे
आता तुम्ही बघितलं मी मसाला टाकलेला आहे, पण आहे ना थोडासा माझ्याकडनं जास्त होऊन गेला. मसाला त्यांचा खूप छान आहे पण तिखट आहे. मी जो घरी बनवला ना तो आमचा मसाला थोडासा फिक्का आहे, मला अंदाज कळाला नाही. आणि टाकल्या तुम्ही पाहू शकता कढईला खूप मस्त असं तेल पण सुटलं आहे आणि कलर पण खूप छान आले. तर मी ना गरम पाणी बाजूला करून ठेवलं होतं आणि आता ना भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करणार आहे. तर बघा आजूबाजूला म्हणजे हे सर्व करत असतानाच आहे ना पूर्ण घरामध्ये मसाल्याचा घमघमाट सुटला होता. पण एवढंच आहे का खूपच म्हणजे तिखट होऊन गेली भाजी. आम्ही एवढं तिखट खात नाही, पण बघा तुम्ही आता बघत असाल की पाणी टाकल्यानंतर पण भाजीला खूप मस्त असा कलर आला आहे. म्हणजे एक्स्ट्राचं आपल्याला काहीच टाकायची गरज नाही. मी लाल मिरची वगैरे याच्यामध्ये काहीच ॲड केलेली नाही आहे, फक्त त्यांच्याकडनं आणलेला मसाला फक्त तेवढा वापरला. हळदसुद्धा जास्त टाकली नव्हती, त्यामुळे मग भाजीचा कलर अगदी सुरेख आला. त्याच्यानंतर वरतून आहे ना चवीनुसार मीठ टाकते आणि कसुरी मेथी नाही टाकली तरी चालेल, पण मग मी थोडीशी म्हटलं टाकूया टेस्टसाठी. छान म्हणजे मसाल्याच्या भाज्यांमध्ये ना कसुरी मेथी बघा अजून आपली जी भाजीची चव असते ना ती वाढवण्याचं काम करतं. वरतून थोडीशी कसुरी मेथी टाकली. आता भाजीला ना मस्त मंद आचेवर ना उकळू द्यायची. जशी जशी भाजी उकळेल ना तसं हिला अजून छान कलर आणि तरी येत जाईल. तर बघा आता भाजी आता एका साईडला झाली. आता ना आपण पातोड्या करायला घेऊया. तर आता कच्च्या पातोड्यांसाठी ना इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ थोडंच घेतलं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, जिरं, ओवा नाही जिरं आणि थोडं चवीनुसार मीठ असं टाकलं आहे. थोडंसं तेल पण टाकणार आहे आणि ना हे एकदम घट्ट गोळा होईल ना इतपत आपल्याला मळून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला हे उकळीमध्ये सोडायचं आहे, ते विरघळता कामा नये. त्यासाठी ना आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचं आहे. खूप आधी ना मी ह्या भाजीची रेसिपी तुमच्याशी शेअर केली होती, पण म्हटलं चला आज मसाला वापरून ही भाजी म्हणजे मसाला वापरायचा आहे, त्यासाठी मग मसाल्याची भाजी करायचं ठरवलं. तर बघा आता अगदी थोडं पाणी टाकत आहे ना मी आपलं बेसन जे पीठ होतं ना ते पूर्ण गोळा व्यवस्थित मळून घेतला. पातळ अजिबात करायचं नाही, तर मग ते उकळीमध्ये टाकताना विरघळून जातं. आणि आता तुम्ही पाहू शकता इथे गोळा पण आहे ना तयार झाला आहे. गॅसवर तुम्हाला दिसत असेल भाजीसुद्धा ना बऱ्यापैकी उकळलेली आहे. आता काय नाही पोलपाटावर याला ना एकदम पातळ पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं तेल लावायचं, व्यवस्थित मळून घ्यायचं. थोडंसं ना कडक असतं, पण आहे ना आपल्याला जोर देऊन प्रेस करायचं, लाटायचं आणि एकदम पातळ आपल्याला लाटून घ्यायची. आता लाटून झालेलं होतं आणि ना आपण जशा पातळ्या करतो ना कट करतो ना त्याच पद्धतीने कट करायच्या आणि उकळीमध्ये सोडायच्या. तर बघा तुम्ही भाजीला कलर तरी खूप छान आली आणि उकळी आल्यानंतर आहे ना आपल्याला याच्यामध्ये पातोड्या सोडून द्यायच्या आणि मग पातोड्या जशा शिजतील ना तशा त्या भाजीवर तरंगायला लागतात. मग तरंगायला लागल्या की आपण समजून जायचं की आपल्या पातोड्या ना मस्त अशा शिजलेल्या आहेत. तर बघा आता भाजी छान इथे रेडी आहे. जेवणाची ताटं पण रेडी केलेली होती. 2 भाकरी बनवल्या आणि मसाल्याच्या भाजीसोबत भाकरी खूप छान लागतात. तर रस्ता असतोच आता आमच्याकडे रोज. तर चला आता जेवण वगैरे करून घेते. आता आई पप्पांना जेवायला देते, मी पण जेवण करते, सगळं काय आवरून घेते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते. आता सगळं काय झालेलं आहे, आवरून जेवण वगैरे सगळं काय झालं आणि तुम्ही पाहिलं सुवर्णाताईंकडनं जो मसाला आणला मी काळा मसाला त्याची भाजी बनवली. मसाला खूप छान आहे, मसाल्याची टेस्ट पण खूप मस्त आहे, कलरसुद्धा भाजीला खूप मस्त येतो, छानच येतो तरी वगैरे. पण आहे ना मला मसाल्याचा म्हणजे तिखटाचा अंदाज नसल्यामुळे माझ्याकडनं थोडासा जास्त झाला आणि भाजी आम्हाला थोडीशी तिखट लागली. तर आम्ही एवढं तिखट खात नाही त्यामुळे, नाहीतरी मसाला मग खूपच मस्त आहे, खूप छान आहे, आम्हाला सगळ्यांनाच टेस्ट वगैरे आवडली. तर असं होतं आजचा दिवस असा गेला, मस्तच गेला. तर सर्व काय आवरून झालं आहे. आता म्हटलं चला आता व्हिडिओचा एंड करूया, इथेच व्हिडिओ थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री, बाय बाय.